कॅप राऊंड 1चा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे. लवकरच कॅप राऊंड 2च्या रिझल्टनंतर आपली कॅप राऊंडची प्रोसेस स्टार्ट होते. मग कॅप राऊंड 1 स्टार्ट होण्याआधी आपल्याकडे अजून नाही म्हटलं तरी 1 ते 1.5 महिना हातात आहे. मग या वेळेमध्ये सगळ्यात जास्त गरजेचं काय आहे तर तुमची कॉलेज लिस्ट रेडी करणं. खरं तर मी आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना, एक बेस्ट कॉलेज लिस्ट कशी बनवायची त्या संदर्भात सांगणार आहे. रिझल्टचा जर विचार केलात ना, जास्तीत जास्त मुलांचं जे पर्सेंटेज आहे 40 to 80% दरम्यान आहे. आता भरपूर यूट्यूबर्स असतील किंवा यूट्यूबवरती जास्तीत जास्त व्हिडिओ कसे फाइंड असतात, टॉप 10 कॉलेजेस इन पुणे किंवा टॉप 20 कॉलेजेस इन मुंबई. परंतु बाकीच्या कॉलेजेसची काय खरी काउन्सिलिंगची जी गरज आहे ती ज्यांचं पर्सेंटेज लोअर असतं ना त्यांना जास्त गरज असते. का? कारण का सगळी टॉपच्या कॉलेजेस तर सगळ्यांनाच माहिती आहेत, परंतु बाकीच्या कॉलेजेसबद्दल ना कुणीही विचार करत नाही. पुण्यामध्येच एक उदाहरण सांगतो. टॉप कॉलेजेस सोडली तर बाकी पुण्यामध्ये इतकी कॉलेजेस आहेत सगळीवर पसरलेली की त्या कॉलेजेसबद्दल जाणारा क्राऊड जो आहे ना खूप जास्त मुलं आहेत. मग त्याच्याबद्दल सांगणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचा पॉईंट हा आहे की एकतर लक्षात ठेवा आता तुमची काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होते, त्यामुळे तुम्ही स्वतः विशेष करून मुलांनी कॉलेज रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. एक तर आता पालकांनी तुमच्यावरती 11वी 12वी कोचिंग असेल याच्यावरती भरपूर खर्च वगैरे केला आहे. जो रिझल्ट आलेला आहे तो सुद्धा ॲक्सेप्ट केला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा CETच्या एक्झाम हॉल बाहेर हातात बॅगा घेऊन तुमची वाट बघण्यापासून ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन कसं होईल यापर्यंत पालक तुमचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुमची जबाबदारी काय आहे, शक्य तेवढा आपल्या पालकांच्या डोक्यावरचा हा भार हलका करणं आणि आपल्याकडून जेवढा काही रिसर्च होईल ना तेवढा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे. मग आजचा जो एक तर व्हिडिओ बनवतोय ना, पहिला आहे तुमची कॉलेज लिस्ट कशी डिझाईन करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की एकतर आता वेळ बऱ्यापैकी शिल्लक आहे आणि थोडंफार आयडिया आली पहिल्या अटेम्प्टच्या पर्सेंटाईलवरती. ठीक आहे. मग आजचा एक तर मी काय केलं आहे, इथून पुढे म्हणजे माझ्या चॅनलवरती ना जेवढं काही शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त कंटेंट मी अपलोड करत जाईल, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना माझ्याकडून जेवढं तुम्हाला काही देता येईल तेवढं चालेल. ठीक आहे. आणखीन प्रत्येक विद्यार्थ्यांचे आता कॉल्स येत आहेत, व्हॉट्सॲप वगैरे येतात, सगळ्यांना ॲट अ टाईम रिप्लाय देणं खूप डिफिकल्ट आहे. कारण का मी बघतोय ज्यांचे पर्सेंटेज वगैरे कमी आलेत ना काउन्सिलिंगसाठी वगैरे कॉल वगैरे येतात. मग मी काय करतोय, असं नाही की मी तुमचे कॉल्स वगैरे इग्नोर करतोय, शक्य तेवढं जास्तीत जास्त रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय. तरीसुद्धा जे काही तुमचे काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असतील ना मला व्हॉट्सॲपवरती शेअर करा. आणखीन एक आहे की एकतर लक्षात ठेवा की आता एक महत्त्वाची एक लाईन काय सांगतोय तुम्हाला, तर इथून पुढे हा विचार करू नका की कुणीतरी यूट्यूबर येईल आणि टॉप 40 कॉलेजेस तुमच्या पर्सेंटेजला येणारी किंवा 50 कॉलेजेसची लिस्ट तुमच्या हातात देईल. या जगामध्ये फ्री असं काहीही नाही आहे आणि जर कोणी फ्री देत असेल तर त्यांचा तो स्वार्थ आहे, त्यांना त्यांचे कोर्सेस विकायचे आहेत. त्यामुळे ही काळजी ठेवा की स्वतःचा रिसर्च स्वतःचं कॉलेज तुम्हाला स्वतःहून फाइंड करायचं आहे. ठीक आहे. बाकी ठिकाणांसारखं कुठलंही पेड प्रमोशन वगैरे या चॅनलवरती मी करणार नाही. जे काही जेन्युइन कंटेंट आहे ना तो व्यवस्थित या कॅप प्रोसेसमध्ये अपलोड करत जाईल. फक्त तुमचं काय काम असेल, व्यवस्थित मी जेवढे व्हिडिओ अपलोड करतोय सकाळी ठीक 7 ते 8च्या दरम्यानच अपलोड होतात, ते व्यवस्थित बघणं. आणि दुसरं आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कंटेंट सगळा तुमच्यापर्यंत पोहोचावा. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आज सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी अनाउन्समेंट. एक तर आता ह्या रिझल्ट आल्यानंतर ना सगळ्यात बाळांनो जास्त गरजेची काय, पर्सनल काउन्सिलिंग. मी भलेही तुम्हाला यूट्यूबवरती गाईड करत असतो, परंतु पर्सनली गाईड करणं ना खूप गरजेचं आहे. म्हणजे इथून पुढे तुम्हाला प्रत्येक स्टेपला काही ना काही डाऊट येणार आहे. कॅप ॲडमिशन प्रोसेस रिगार्डिंग असेल, कॉलेजच्या माहितीनुसार असेल किंवा कॉलेजची रँकिंग कशी ठेवायची असेल, कोणतं कॉलेज चांगलं आहे, हॉस्टेल्स कुठे आहेत. एकतर पुण्यामधली अशी कॉलेजेस आहेत ज्यांची माहितीसुद्धा तुम्हाला नाही आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये या कॅप प्रोसेसमध्ये कुणीतरी असायला पाहिजे जे तुम्हाला डाऊट तुमचे ॲट अ टाईम त्यावेळी सॉल्व्ह करेल. हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आमची एक पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगतो. एक तर पर्सनल काउन्सिलिंग बॅच वेगळी काय आहे, लक्षात ठेवा. 24/7 डाऊट सपोर्ट आम्ही प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय, माझा एक पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केलेला असतो. इथून पुढे तुम्हाला पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये कधीही काही डाऊट आला, डायरेक्टली तुम्ही किंवा तुमच्या पालकांनी ते डाऊट्स मला विचारू शकता. बाकी काउन्सिलरसारखं ऑफिसमध्ये बोलवायचं, रांगेमध्ये थांबायचं, भेटण्यासाठी वेळ द्यायची, बाकीचे आपले जे असिस्टंट्स असतात त्यांना भेटायला सांगायचं. ठीक आहे. अशा गोष्टी काही नाहीत. मी स्वतः तुम्हाला इन पर्सन तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे. हे पहिलं फीचर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट. आता कॅप राऊंड 2चा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेजेस कुठे हवेत, कोणती ब्रँच हवे, तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस केल्या जातात आणि त्यावरून तुमची एक बेस्ट कॉलेजची लिस्ट जी आहे ऑप्शन फॉर्मची ती तुम्हाला दिली जाते. ठीक आहे. हे होतं दुसरं पॉईंट. तिसरं आहे ते म्हणजे काय, लाईव्ह गायडन्स सेशन. म्हणजे CETच्या प्रत्येक स्टेपनुसार आपल्या कॅप रजिस्ट्रेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल, कॉलेज ब्रँच सिलेक्शन असेल, फ्रीज करायचं का बेटरमेंट करायचं, त्याचे रूल्स काय आहेत,
फायनल ॲडमिशन असेल, हॉस्टेल रिलेटेड या रिगार्डिंग आमच्या झूम मीटिंग होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाते. त्यामुळे ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. त्यानंतर आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला अप्लाय कसं केलं पाहिजे, इन्स्टिट्यूट लेवलचे फॉर्म्स कुठे स्टार्ट झालेत, या सगळ्याबद्दल तुम्हाला नोटिसेस दिल्या जातात आणि कुठं अप्लाय करायचं हे सुद्धा गाईड केलं जातं. आणि त्यानंतर आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला CGPA मेंटेन करणं, त्यानंतर महाडीबीटी स्कॉलरशिप फॉर्म भरणे किंवा तुमचं कोडिंग रिलेटेड असेल या रिगार्डिंग सुद्धा माहिती देतात. आता ज्या मुलांना काउन्सिलिंग रिलेटेड जे काही डाऊट्स वगैरे असतील ते त्यांनी मी जो नंबर दिला आहे काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स आहे ते व्हॉट्सॲप करा, तुमचे डाऊट्स सगळे क्लिअर केले जातील. आणि ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटेलवरती जे काही महाराष्ट्रामध्ये चांगल्यात चांगले इंजिनिअरिंग कॉलेज मिळू शकेल ते आम्ही मिळवून द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे, हे होता प्रमोशनल पार्ट. आता येतो महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट टॉपिकवरती की कॉलेज लिस्ट कशी बनवायची. मी काही क्रायटेरिया सांगणार आहे आणि त्यानुसार सांगणार आहे की कॉलेज लिस्ट आपण कशी डिझाईन करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी काय केलं आहे, एक तुम्हाला सॅम्पल कॉलेजची लिस्ट आम्ही जशी बनवतो ना ती सुद्धा तुम्हाला दाखवली आहे रेफरन्ससाठी की अशी कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला डिझाईन करतो. प्रत्येक स्टेपला या गोष्टीची काळजी घेतली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं प्रोफाईल तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे. प्रोफाईल म्हणजे काय, CETचा स्कोर. ठीक आहे, आता CETचा पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट आला आहे, CETचा दुसऱ्या अटेम्प्टचा रिझल्ट आला आहे. पहिल्यांदा तुमचे दोन्ही स्कोर हातात असणं खूप गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा आहे की JEEचा जर स्कोर असेल तो सुद्धा तुम्ही कन्सिडर केला पाहिजे. असं नाही की JEEचा स्कोर कमी आहे तो त्यामुळे तुम्ही, आता मी तरी काउन्सिलिंगमध्ये काय करतो तर JEEचा स्कोरसुद्धा तुमचा कन्सिडर करतो आणि CETचा, कारण का काय होतं आपल्याकडून JEEचं कुठलं कॉलेज मिस होता कामा नये स्कोर होऊन याची काळजी आम्ही घेतो. ठीक आहे, तिसरं आहे ते म्हणजे काय, कॅटेगरी. लक्षात ठेवा तुमची कॅटेगरी एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण का त्यानुसारच तुम्हाला कट ऑफ कमी म्हणजे कम्पेअर करावे लागतात. ओपन असेल, SEBC असेल, EWS असेल ही कॅटेगरी. आणि चौथा आहे म्हणजे स्पेशल कोटा, मायनॉरिटी आहे का, डिफेन्स आहे का, PWD आहे का, EWS आहे का, या गोष्टींचा विचार केला. त्यामुळे पहिली स्टेप आहे, पहिल्यांदा तुमचे प्रोफाईल डिटेल्स आहेत ते सगळे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. दोन्ही अटेम्प्टचं पर्सेंटेज आता एकच आलेलं आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी, तुमची होम युनिव्हर्सिटी. आणखीन एक महत्त्वाचं आहे होम युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, ज्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही 10th आणि 12th कंप्लीट केले ते डिस्ट्रिक्ट ज्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं तिथे तुमची होम युनिव्हर्सिटी असते. ठीक आहे, मग CETचं पर्सेंटेज, तुमची कॅटेगरी, तुमची होम युनिव्हर्सिटी, त्यानंतर आहे तुम्हाला स्पेशल काही कोटा आहे का, मायनॉरिटी वगैरे, हे असणारे तुमचे प्रोफाईल डिटेल्स. नेक्स्ट आहे तुमचे प्रेफरन्सेस. प्रेफरन्सेस म्हणजे काय, तर तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला आयडिया असली पाहिजे की मला कॉलेजेस कुठे हवे. आता उदाहरणार्थ सांगतो, समजा एखादा SEBC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, त्याला 60 पर्सेंटाईल आहेत. आता ही गोष्ट खरी आहे की त्याला 60 पर्सेंटाईलवरती पुण्यामध्ये कम्प्युटर सायन्स IT मिळणं ना थोडं डिफिकल्ट आहे. मग त्यांना असं नाही की मला पुण्यामध्येच कम्प्युटर सायन्स IT, सगळे डिसिजन्स हे तुमच्या पर्सेंटाईलनुसार बाळांनो घेतले पाहिजे. आपण कितीही संदीप मिल्केने कितीही सांगितलं की तुम्हाला हे टॉप कॉलेज मिळून जाईल किंवा पुण्यामध्ये घ्या हे वगैरे, ॲट द एंड सगळ्या गोष्टी थांबाव्या लागतात. आपलं पर्सेंटाईल त्या गोष्टीला मॅच होतं का कॉलेजमध्ये, त्यावर जर कॉलेजच मिळत नसेल किंवा कॉलेज खूप लो भेटत असेल एकदम पुण्यामध्ये, तर पुण्यामध्ये घेण्याचं काही अर्थच नाही ना. मग मी काय करेल, आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जे टॉपचं कॉलेज आहे त्याच्यावरती फोकस करेल किंवा थोडीफार ब्रँच कॉम्प्रोमाइज करेल. त्यामुळे तुमच्या पहिल्यांदा तुम्ही क्लिअर असा की तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये कॉलेज हवं आहे, कोणत्या ब्रँचेस हवेत. ठीक आहे, जर लो स्कोर असेल तर तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला कॉलेज किंवा ब्रँच तयार असलं पाहिजे. त्यामुळे दुसरा पॉईंट होता तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये कॉलेजेस हवेत आणि ब्रँचेस कोणत्या आहेत हे तुम्ही आता रिसर्च करायला स्टार्ट करा. ठीक आहे, ही होती दुसरी स्टेप. तिसरी आहे ती म्हणजे काय, यूज ऑफिशियल कट ऑफ डेटा. भरपूर ठिकाणी काय केलं आहे, मोस्टली यूट्यूबर्सनी AI प्रेडिक्टर वगैरे बनवले. ठीक आहे, आता AI प्रेडिक्टरवरती होतं काय, त्यांचे जर डेटा बघाल ना तर 2-3 वर्षापूर्वीचे डेटा त्यांनी स्टोअर केले आहेत आणि ते गेल्या वर्षीचे कॅपराऊंड 4चे अपडेटेड डेटा ना त्यांनी प्रोव्हाइडच केले आहेत. मग विद्यार्थ्यांचा गैरसमज काय होतो, मला त्या डेटावरून कॉलेज मिळतं आहे मग यावर्षी पण मिळूनच जाईल, असं नाही आहे. लक्षात ठेवा मोस्ट ऑफ द टाईम त्यांचे जे डेटा आहेत त्यांच्या डेटाबेसमध्ये ते अपडेटेड केलेलं नाही आहेत. त्यामुळे सगळ्यांनी काय काळजी घ्यायची, कुठलाही डेटा कुठल्याही थर्ड पार्टी साईटवरचा यूज करायचा नाही. ज्या काही गेल्या वर्षीच्या आपल्या CET सेलच्या ऑफिशियल कट ऑफच्या PDF आहेत त्या रोज करायचं. आता त्या PDFमध्ये जर बघाल ना अप्रॉक्सिमेटली 2000 पेजेसची ती PDF आहे. कॉलेजेस सर्च करणं पण डिफिकल्ट आहे. एकच सांगतो की उदाहरण सांगतो की कॉलेज त्याच्यामध्ये सर्च कसं करायचं, तर PDF पहिल्यांदा तुमचा ब्राउझर जो काही असेल क्रोम वगैरे किंवा मोबाईलमध्ये ते ओपन करायचं. जी कॉलेज आपल्या सिटीमध्ये आहे ते पुणे वगैरे सर्च केला की येतं कॉलेजेस वगैरे. आता होतं काय सांगतो, एका पुण्यामध्ये जर बघाल तर DY पाटीलचे कॅम्पस नाही म्हटले तरी 4 ते 5 कॅम्पस आहेत. आकुर्डीचा असेल, पिंपरीचा असेल, लोहेगावचा असेल, तळेगावचा असेल. मग मुलांना समजणार कसं की ही कॉलेज कोण आहेत, त्यामुळे कॉलेजचे कोड असाईन केलेले असतात. आता उदाहरणार्थ जर बघाल तर COEPचा कोड काय आहे 16006 असे कोड असतात. PICT आमच्या PICT कॉलेजचा काय असतो तर 6271
1 असे जे कोड असतात ना ते कोड दिले असतात. आता मी तरी कॉलेज रिसर्च बनवताना ना हे सगळे कोड वगैरे कन्सिडर करतो, कारण का काय होतं, गेल्या वर्षी एक सिच्युएशन झाली होती. एका मुलाने काय केलं होतं, म्हणजे तो एक मराठवाड्याचा विद्यार्थी होता, ठीक आहे. ज्यावेळी ऑप्शन फॉर्म भरताना ना त्याने काय केलं, PVG कॉलेज निवडलं होतं. आता झालं असं की PVG कॉलेज पुण्यामध्ये पण आहे आणि तेच PVG कॉलेज नाशिकमध्ये पण आहे, ठीक आहे. आणि झालं असं की त्या मुलानं पुण्याचं सोडून ते नाशिकचं कॉलेज निवडलं होतं, ठीक आहे. मग यासाठी आम्ही कॉलेज लिस्टमध्ये काय करतो, हे सगळे कोड्स वगैरे ॲड करून देतो. म्हणजे कॉलेजचा कोड पण ॲड करून देतो आणि ब्रँचचा कोड पण ॲड करून देतो, जेणेकरून कुठेही मिसमॅच होणार नाही. मग कॉलेज लिस्ट भरताना सांगतो की पहिल्यांदा कोड चेक करा, बरोबर आहेत ना, तर म्हणायचं ते कॉलेज आम्ही दिलेलं आहे. तर अदरवाईज काय होईल, त्या मुलांनी ना चुकीचं कॉलेज ॲड केलं आणि एक कॅप राऊंड आहे ना वाया गेला, ठीक आहे. अशा भरपूर केसेस होतात बाळांनो. त्यामुळे काळजी काय घ्यायची, CET सेलच्या ऑफिशियल कट ऑफ PDF ठीक आहे, त्या कट ऑफ सर्च करायचं, जे काही तुमचं पर्सेंटाईल आलं आहे. उदाहरणार्थ माझं समजा 85 पर्सेंटाईल आलं आहे, तर 85 पर्सेंटाईलला त्या CETच्या कट ऑफ ऑफिशियल PDF तुमच्या कॅटेगरीनुसार कोणकोणती कॉलेजेस मॅच होतात ती सगळी नोट डाऊन करून ठेवायची, ठीक आहे. जी काही 10-15 कॉलेजेस असतील ती सगळी नोट डाऊन करून ठेवा, ठीक आहे. पुणेनुसार सिटीनुसार कसंही सर्च करा, परंतु फाईंड करा. सर्च करायला खूप वेळ लागतो, ती PDF खूप मोठी आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की कुठल्याही फेक सोर्सेसवरती विश्वास ठेवू नका. बहुतांश जे कॉलेज प्रेडिक्टर्स आहेत ना, ज्या साईट्स वगैरे आहेत ना, एकतर फालतू डेटा सगळा यूज केलेला आहे, ठीक आहे. काही साईट्स अशा आहेत की म्हणतात की नाही, कॉलेजेस वगैरे किंवा यूट्यूबर्स वगैरे सुद्धा सांगतात या कॉलेजला A ग्रेड मिळालेले आहे, NACचं मानांकन मिळालेलं आहे, NBAचं ॲक्रेडिटेशन मिळालं आहे. हे सगळ्या फालतू गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. थोडेफार पैसे दिलेत ना तर इथे A+ का A त्याच्याहून जास्त चांगली ग्रेड पण देऊन जातात. त्यामुळे या गोष्टी A ग्रेड, B ग्रेड, ते NAC, NBA वगैरे यांच्या नादाला लागू नका. या सगळ्या पैशांच्या गोष्टीवर आहेत. सगळ्यात जास्त गरजेचं आहे फेक डेटावरती विश्वास ठेवू नका, कारण का फक्त गुगलवरती सर्च केला तर ते अशा काही साईट्स आहेत. एक छोटं उदाहरण सांगतो. पुण्यामधल्या एका कॉलेजने काय केलं होतं माहीत आहे, तर जे काही आपले कॉलेज गुगलवरच्या साईट्स आहेत, जसं की आपलं कोरावर वगैरे आहेत, जिथं स्टुडंट्सना रिव्ह्यू वाचत असतात की कॉलेजेसबद्दल, फेक रिव्ह्यूज टाकण्यासाठी सुद्धा ना हे पैसे देऊन वगैरे त्यांचे एजंट्स वगैरे चालले असतात, ठीक आहे. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या की कुठल्यासुद्धा फेक साईट्सवरती विश्वास ठेवू नका. जो अनऑफिशियल डेटा आहे त्याला विसरून टाका, ठीक आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा 5वा पॉईंट आहे, एक मेक अ रिअलिस्टिक कॉलेज लिस्ट. कॉलेज लिस्ट म्हणजे काय, सपोज आता एखाद्या विद्यार्थ्याचं ना 95 मार्क्सवरती 90 पर्सेंटाईल मिळाले, ठीक आहे. मग कॉलेज लिस्ट बनवताना तुम्हाला कसं करायचं, 3 टप्प्यामध्ये कॉलेजेस आपण बनवायचे. पहिला टप्पा असतो ना ड्रीम कॉलेजचा स्लॉट, दुसरा आहे टार्गेटेड स्लॉट आणि सेफ स्लॉट. ड्रीम कॉलेजचा स्लॉट म्हणजे काय, मला 90 पर्सेंटाईल आहेत, मग पहिल्यांदा मी काय करेल, 91 to 94 पर्सेंटाईलची जी कॉलेजेस आहेत ना ती मी माझ्या लिस्टमध्ये ॲड करेल. भलेही ती मला नाही मिळू जाईल, परंतु मी ॲड करणार आहे. का, ऑटो फ्रीज अवॉइड करायचं आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, एखादं कॉलेज कट ऑफमधून समजा कमी आलं तर ते माझ्याकडून मिस होणार नाही, याची काळजी घ्या. दुसरा जो टप्पा आहे 88 to 90, म्हणजेच काय, इथं मला चान्सेस आहेत की माझ्या 90 पर्सेंटाईलला मिळू शकेल. जर कट ऑफ थोडाफार कमी झाला ना तरीसुद्धा इथं चान्सेस आहेत की मिळू शकेल. आणि तिसरं आहे 84 to 88 पर्सेंटाईल, हे सेफ झोन आहे. म्हणजे इथं तुम्हाला 100% इथून काही ना काही कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. हा सेफ झोन काय ॲड करायचा, बाय चान्स या पहिल्या ड्रीम आणि टार्गेटमधून तुम्हाला काहीच नाही मिळालं तर कॅप राऊंड वाया जायला नको, काहीतरी कॉलेज असावं. त्यामुळे आपल्याला ही कट ऑफची कॉलेजेससुद्धा ॲड करायचं. हे मी एक एक्झाम्पल दिलं. कॉलेज लिस्ट कशी बनवायची, तुम्ही मिनिमम 1 कॉलेज आणि मॅक्सिमम 300 कॉलेजेसचे चॉईसेस तुम्ही फॉर्ममध्ये भरू शकता. मग किती भरायचे आहेत यावरती एक सांगेलच मी सेपरेट. आय होप तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवताना कशी बनवायची आहे हे तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. नेक्स्ट आहे की कॉलेजेस तुम्ही किती ॲड करू शकता. 300 चॉईसेस तुम्ही ॲड करू शकता, म्हणून 300 भरायचे का नाही. लक्षात ठेवा, जेवढी लिस्ट तुम्ही शॉर्ट किंवा प्रिसाईज ठेवाल ना तेवढी चांगली असेल. मी तरी लिस्टनुसार ना ॲप्रॉक्सिमेटली 100 किंवा 80 to 120च्या दरम्यान कॉलेजची लिस्ट ठेवतो. का, कारण का कॉलेजचा फक्त तुम्ही विचार करा, कट ऑफनुसार फक्त कॉलेज डिसेंडिंग ऑर्डरनं अरेंज करणं गरजेचं नाही आहे. सगळ्यात जास्त गरजेचं काय, कॉलेजचं रँकिंग, प्लेसमेंट, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. फक्त कट ऑफनुसार जर अरेंज करायची झाली तर ते ChatGPT पण करून देईल. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हे आहे, अशी काही कॉलेजेस आहेत पुणे असू देत मुंबईमध्ये ज्यांच्या 2-2 वर्षांच्या प्लेसमेंट्स आहेत व्यवस्थित झाल्याच नाही आहेत, ठीक आहे. कोरोनाच्या वेळेचे डेकॉर्ड्स ते अजूनसुद्धा दाखवत आहेत. मग अशा सिच्युएशनमध्ये फक्त कट ऑफ बघून कॉलेज चूज करू नका, हे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे. त्यामुळे जास्त कॉलेजेस ॲड करण्यापेक्षा प्रिसाईज आणि स्मार्टली जेवढी लिस्ट कमीत कमी छोटी ठेवता येईल ना तेवढी ठेवा, कारण का आपल्याला मॅनेज करायला किंवा सिक्वेन्स चेंज करायला खूप बरं पडतं. नेक्स्ट आहे कॉलेजेसला सिक्वेन्स किंवा रँक कशी द्यायची. लक्षात ठेवा, कॉलेजचा रिसर्च करताना ही
सगळ्यात क्रुशल स्टेज आहे. मोस्टली कॉलेजेसचा डेटा, प्लेसमेंट रिलेटेड डेटा आपल्याला फाइंड होत नाही. ठीक आहे, मग अशा सिच्युएशनमध्ये कॉलेज रिसर्च कसा करायचा? एकतर स्टुडंटचे रिव्ह्यूज असतील, जे काही त्या कॉलेजचे विद्यार्थी असतील त्यांच्याकडून तुम्हाला खरं ओपिनियन कळेल. ठीक आहे, दुसरा आहे त्यांच्या प्लेसमेंटचा डेटा, त्यांच्या साईट्सवरती वगैरे. हायेस्ट पॅकेज कुठेही बघू नका. हायेस्ट पॅकेज मोस्टली ऑफ कॅम्पस क्रॅप केलेले असतात आणि एक पॅकेज असतं किंवा 2 पॅकेज असतात. बाकी सगळ्यात जास्त गरजेचं असतं ॲव्हरेज. लक्षात ठेवा, 2 प्रकारचे असतात प्लेसमेंटमध्ये. म्हणजे मी या फील्डमध्ये आहे म्हणून सांगतो, ॲव्हरेज सॅलरी आणि मीडियम सॅलरी. ॲव्हरेज सॅलरीवरती जास्त फोकस करायचं. ठीक आहे, त्यानंतर कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इनटेक या गोष्टींचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. फक्त कॉलेजची मोठमोठी बिल्डिंग बघून, त्यांची ग्रीनरी बघून कॉलेजेस चूज करू नका. असे कित्येक कॉलेजेस मी बघितले आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग्स उभे करून ठेवले आहेत. हाताच्या बोटांवरती मोजणं इतक्यासुद्धा कंपनीज कॉलेजला व्हिजिट करत नाहीत. आणि कॉलेजचा इंटेक तरी किती आहे? कम्प्युटर इंजिनिअरिंगला 240ची मुलं भरून ठेवलेत आणि IT आणि AI च्या 5-5 ब्रँचेस उभ्या करून ठेवलेत. मग विचार करा, प्लेसमेंट कुठे होणार आहे 5 वर्षानंतर? या गोष्टी खरं तरी काउन्सिलर्स वगैरे नाही, या गोष्टी इतका सांगायला तुमच्याकडे वेळच नाही आहे त्यांना. ठीक आहे, त्यांना फक्त रजिस्ट्रेशन्स घ्यायचे आहेत. बाकी जी मुलं असतात ना, त्यांना वेळ आहे. पालकांना काय करतात, जे हाताखाली जे असिस्टंट असतात ना, त्यांना म्हणतात की तुम्ही गाईड करा. ठीक आहे, अशी सिच्युएशन वगैरे आहे. त्यामुळे स्वतःहून रिसर्च करा, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणखीन एक महत्त्वाचं आहे की मिसगायडन्स थोडा अवॉइड करा. या ठिकाणी ना काउन्सिलिंगमध्ये भरपूर स्कॅम्स वगैरे होतात. आम्ही तुम्हाला डायरेक्ट कॉलेज मिळवून देऊ, हे कॉलेज चांगलं आहे वगैरे, काही माहिती नसतं तरीसुद्धा ह्या गोष्टी वगैरे होतात. सोशल मीडियावरती मोठमोठे कॅम्पस टूर्स वगैरे आता चालू होतील की हे कॅम्पस टूर, यांचं कॅन्टीन इतकं चांगलं आहे वगैरे वगैरे. ॲक्च्युअल डेटा कोणीही सांगणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे मिसगायडन्स आहे ना, ते अवॉइड करा. शक्य तेवढा कॉलेज रिसर्च आणि कॉलेजचा सिक्वेन्स कसा मेंटेन करता येईल याच्यावरती फोकस करा. आय होप तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट कशी बनवायची आहे ती समजलं असेल. आता मी आमची जी कॉलेजची एक प्रेफरन्स लिस्ट असेल, जी कशी आम्ही बनवतो त्याबद्दल एक छोटा डेमो देतो. आता आम्ही कॉलेज लिस्ट बनवण्याआधी काय करतो, सगळे हे जे डिटेल्स असतात ना स्टुडंट करून ना कलेक्ट करतो. त्याचं कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवी, सगळी माहिती त्यांच्याशी आणि त्यांच्या पेरेंट्सशी डिस्कस करतो आणि त्यानुसार जसा आपला ॲक्च्युअल ऑप्शन फॉर्म असतो त्यानुसार आमची लिस्ट बनवतो. पहिल्यांदा सिक्वेन्स नंबर, कॉलेजचा कोड, कॉलेजचं नाव, ब्रँडचं नाव, ब्रँडचा कोड आणि त्याचा कट ऑफ. लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी स्टुडंटला आम्ही प्रोव्हाइड करतो, जेणेकरून काय होईल आणि ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित ॲक्युरेटली बनवली जाते की कुठलंही कॉलेज मिस होणार नाही. लक्षात ठेवा, कॉलेजचे कोडसुद्धा देतो, जेणेकरून तुम्हाला काही चुका होणार नाहीत किंवा चुकीचं कॉलेज लिस्टमध्ये ॲड होणार नाही. अशी परफेक्टली आम्ही सगळे, आता ही जर बघाल ना ॲप्रॉक्सिमेटली किती, तर ॲप्रॉक्सिमेटली 101 कॉलेजेसची ही लिस्ट आम्ही त्या विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, त्यामुळे ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं नाही, ओके, नक्की एनरोल करा. तुमच्या कॉलेज लिस्ट वगैरे व्यवस्थित बनवून दिली जाईल, याची जबाबदारी आमची असेल. ठीक आहे, हा फक्त एक तुम्हाला रेफरन्ससाठी दिलेलं होतं कॉलेज लिस्ट कशी बनवायची. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. स्वतःहून रिसर्च करायला चालू करा. कुठल्याही काउन्सिलरवरती जास्त डिपेंड राहण्यापेक्षा स्वतःचा कॉलेज रिसर्च जेवढा चांगला असेल तेवढं खूप चांगलं आहे. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, CET सारखी इतकी डिफिकल्ट एक्झाम तुम्ही क्रॅक केलेली आहे, हे कॉलेज रिसर्च करणं ना खूप इझी आहे तुमच्यासाठी. त्यामुळे ती काळजी करू नका. ज्यांच्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट कनेक्शन आहे, तर सगळ्या गोष्टी इझी आहेत. ठीक आहे, आणखीन शेवटी ज्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक देतो आहे, नक्की एनरोल करा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.